अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात जोरदार असा मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे संसार आहे ते उघड्यावर आलेत। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारनं मदत जाहीर केली, मात्र मे महिन्यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील खडकी या गावामध्ये आलेल्या मुसळधार पावसाची जी मदत आहे ती अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये। मे महिन्यामध्ये देखील याच गावामध्ये अतिवृष्टी झाली, सप्टेंबर महिन्यामध्ये देखील या गावामध्ये अतिवृष्टी झाली, मात्र सप्टेंबर तर सोडा, मे महिन्याचीच मदत मिळाली नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना जी दिवाळी आहे ती काळी दिवाळी साजरी करावी लागली। आपल्यासोबत आजी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आजी, सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, सरकारनं पंचनामे करून मदत जाहीर केलेली आहे। पंचनामे करण्यासाठी आलतं कोणी आपल्याकडे? असे पत्रकार आले होते, इके साहेब आले होते, हराळ साहेब, कर्डिले साहेब, हे माझ्या ज्या वावरात दगड आले होते त्याच शेतीमध्ये ते उभे होते आणि अजून सुद्धा काहीच नाही, त्या शेतीत काही सुद्धा पेरता आलं नाही। अजून वळडी आम्ही शेती पदर खर्चानी कर्ज काढलं आणि कर्ज काढून आता पाईपलाईन तरी कशी करावा असा आम्हाला एक प्रश्न पडलाय। तिथलीच पाईपलाईन आमची वाहून गेली। कसा प्रश्न पडलाय की पैसा नाही, कुठून आणायचा पैसा? शेतीत जर 10 रुपयाची उत्पन्न नाही, शेतीला खर्च करायला पैसे तर पाहिजे ना। नाही, पण सरकारनं पंचनामे केले का? मे महिन्यामध्ये पण अतिवृष्टी झाली, आता सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली। हा, केले पंचनामे केले, नुसते जाहीर देतात आम्हाला की तुमच्या आता खात्यावर जमा होते, इतक्या दिवसांनी होते, तितक्या तारखेला होते काही, पण आतापर्यंत तर आमच्या ताब्यात काहीच नाही आलेलं, एक नवा पैसा नाही दिलेला सरकारने। म्हणजे मे महिन्याचेच पैसे अद्याप आलेले नाही? मे महिन्याचे पैसे नाही, सप्टेंबर महिन्याचे पैसे नाही, कसलेच नाहीत। अहो, आमचं घर गळत आहे, बादा बादा, आम्हाला बसायला जागा नाही, इतकी अवघड परिस्थिती आमची। तरी आम्ही शेतीत कर्ज काढून शेतीतले दगड बाहेर काढले आणि आज त्या शेतीत परत पाऊस येतोय, रोज पाऊस येतोय, आज सुद्धा त्याच्यात पेरता येत नाही आम्हाला। मग आता पेरायचे दिवस जर हुकून गेले तर पुढं काय करायचं आम्ही आणि कशाच्या जीवर जगायचं? मग आता दिवाळी झाली, आता दिवाळी तर अख्ख्या राज्यामध्ये सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणून, मग दिवाळी कशी साजरी केली? दिवाळी कशी साजरी केली? काय केली दिवाळी साजरी? सरकार काय पाहायला येतात का इकडं की दिवाळी खातेत शेतकरी, का ज्वारीच्या भाकरी खातेत, का कन्या भरडून खातेत? ही सरकार काय पाहायला येतंय काय? ते घरात बसून अंधारात खातेत, त्यांना 2-2 दिवस लाईटी सुद्धा नसतात। इतकी परिस्थिती भयाने शेतकऱ्याची। मग आता काय अपेक्षा काय? आता 5 महिने झाले, 2 पंचनामे झाले, मे महिन्यापासून मदत नाहीये, काय आता सरकारला काय सांगाल? सरकारने आम्हाला काहीतरी मदत द्यावा ना। आम्ही सरकार पुढे पदर पसरितो, हात जोडितो, आम्हाला काहीतरी द्या। आमच्या मुलाबाळाची शिक्षण बंद पडायची बारी आली, आणि फी तर भालते आता, कुठून द्यायच्या त्या फी? आणि कुठून द्यायची फी? पोरग रोज रडत, माझ्या शाळेचं काय करायचं, माझ्या शाळेचं काय करायचं? बाप पुढे निघून जातो खाली बघून, पोरग गेलं का मी बापाला म्हणते, अरे पोरग माझ्यापाशी येऊन रडत, मला शाळेत जायचं, कुठून पैसे आणायचे? मग ही तरी सरकारला दया आली पाहिजे ना। जगाचा मालक सरकार आहे। तर नक्कीच आपण बघितली ही अवस्था आहे अहिल्यानगर तालुक्यातील खडकी या गावामध्ये। मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, सप्टेंबर महिन्यामध्ये पण या गावात अतिवृष्टी झाली, मात्र सरकारनं 32,000 कोटीचं पॅकेज सप्टेंबर महिन्यासाठी मंजूर केलं। मात्र याच गावात मे महिन्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचे पंचनामे झाले, मात्र अद्यापही मदत आलेली नाही। आणि हीच जे आक्रोश आहे ते आता हे आजी व्यक्त करत होते, शेतकरी व्यक्त करतायत। सप्टेंबर महिन्याचीच मदत नाही मिळाली तर मे महिन्याची मदत नाही मिळाली, मग आता शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? हाच प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।